आपण यादी घेऊन फिरायचो. 3 रंगाचे पेन, लाल, हिरवा, निळा. हिरवा म्हणजे आपला पक्क टिक मार्क. संसद रत्न आपले युवा नेते आणि लोकसभेचे गटनेते श्रीकांतजी शिंदे आगे बढ़ो. पुण्याचे एकदा डोळदार कॅमेऱ्याच्या समोरचे लोक बसून घ्या. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये उत्तर मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं स्वागत. शेवाळे साहेब बॉक्सिंगचे त्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत बिनविरोध. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे बिनविरोध अध्यक्ष झाले. अभिनंदन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर आमदार मंगेश कुडाळकरजी स्वागत करूया. सर्व आपण लोकसभेमध्ये यश मिळवलं, त्यानंतर आपण विधानसभेला त्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत बिनविरोध. माननीय श्रीकांतजी शिंदे आमचे संसदरत्न आणि खासदार युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील 2 जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. उत्तर मध्य लोकसभा आणि दक्षिण मध्य. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झालं. आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांनी पक्षाचं नेतृत्व जेव्हापासून हातात घेतलं तेव्हापासून लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यानंतर महानगरपालिका झाल्या, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, यामध्ये शिवसेनेने मोठं यश प्राप्त केलेलं आहे. आणि शिवसेना हा सर्वात दुसऱ्या नंबरचा पक्ष आज महाराष्ट्रात झालेला आहे. आणि आमचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट असलेला हा पक्ष आहे. आणि याचं केवळ श्रेय माननीय एकनाथजी शिंदे यांना झालेलं. आपल्याला माहिती आहे की पूर्ण देशभरात जे SIRची मोहीम इलेक्शन कमिशन मार्फत चालू आहे, तर प्रत्येक पक्ष आता यामध्ये उतरलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनतर्फे जे BLO नेमणार आहे आणि पक्ष जे BLA नेमणार आहे, तर या BLAंची काय जबाबदारी आहे आणि मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हे जे मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याने प्रत्येक पक्षाने यामध्ये उतरणार आहेत. शिवसेना यामध्ये आमच्या पाहिलं की आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, आमचे शिवसैनिक, महिला, पुरुष आणि आमचे युवसैनिक हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेनेच्या सर्व आघाड्या यामध्ये लागणार आहे आणि प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना कार्यान्वित केलं जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की पुढे डिलिमिटेशन पण होणार आहे. महिला आरक्षण देखील विधानसभेला आणि लोकसभेला येणार आहे. या सर्वांचं मार्गदर्शन करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे आणि या दोन्ही जे मतदारसंघ आहेत लोकसभेचे, याचे आमचे संपर्क प्रमुख जे आहेत माजी खासदार माननीय राहुल शेवाळे, हे शिवसेना पक्षाचे सरचिटणीस देखील आहे. आणि या 2 मतदार लोकसभामध्ये राहुलजी शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी मोहीम राबवली जाणार आहे, हे आपल्याला मला सांगायचं.